हॅलो नमस्कार, पूनम जाधव's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे गव्हाच्या कापण्या। आषाढी एकादशीनंतर बेंदूर असतो आणि बेंद्राच्या दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी तळायचं असतं। त्याच्यासाठी मी बनवत आहे कापण्या। सगळ्यात पहिला आपण नाही का असा गूळ बारीक करून घ्यायचा, जेणेकरून तो पाण्यात पटकन विरघळेल अशा प्रकारे बारीक करायचा। हा गूळ आहे ॲक्च्युली 300 ग्रॅम, तर त्यातला मी 250 ग्रॅम घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केले अर्ध्या तांब्या आणि तो ठेवला म्हणजे गूळ वितळण्यासाठी। आणि आता आपण हे घेतले 4 वाटी गहूचं पीठ, जे आपण आता चाळून घेतो। त्यामध्येच मग मी आता ॲड करणार आहे 2 वाटी डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, ते पण चाळून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये मग थोडीशी वेलदोड्याची पूड, ती म्हणजे स्वादसाठी टाकायची असते। थोडीशी वेलदोडीची पूड टाकली आहे मी। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 2 चमचे गरम तेल ॲड करायचं, जेणेकरून ते आपण कापण्या बनवणार आहेत ना, ते थोडं असे कडक नाहीत होत, मऊ होतात। त्याच्यासाठी गरम करून तेल ॲड करायचं। आणि जो आपण गूळ बारीक करून पाणी मिक्स करून ठेवला होता, तो गूळ आता पाण्यात मिक्स झालेला असतो पूर्ण, आणि ते पाणी हळूहळू घेत पीठ मळून घ्यायचं। जर ह्याच्यात आपण जेवढा गूळ पाहिजे ते पाणी घेतलेलं जर संपलं आणि आपल्याला असं वाटत असेल की बाबा आता कणिक मळताना थोडंसं पाणी कमी पडलं, थोडंसंच बरं का, तर त्याच्यामध्ये आपण साध्या पाणी जरी ॲड केलं तरी चालतं, किंवा जेवढं आपल्याकडे गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्ये जर कणिक मळून झाली तरी पण चालेल। पण जर थोडंसं पाणी लागलं तर आपण वरून साधं पाणी वापरलं तरी पण चालतं। हळूहळू पाणी मिक्स करत कणिक मळून घ्यायची पूर्ण। थोडेसे कणिक अशी नाही का पूर्ण मऊ एवढी नाही होत, पण ठीक आहे, अशी व्यवस्थित हे होईल असं मळून घ्यायचं। त्याच्यानंतर चपातीला जेवढं घेतो ना त्याच्यापेक्षा जरा जास्त असा उंडा घ्यायचा। त्याला वरून मी खसखस लावली, छान दिसते ते खसखसीमुळे। आणि थोडंसं तेल पण लावायचं, पोळपुटला पण तेल लावायचं, आणि जे लाटणं असतं त्यालाही तेल लावायचं, आणि हे लाटी अशी लाटून घ्यायची पूर्ण ते चपातीसारखं। जास्त पातळ नाही लाटायचं, जास्त पातळ जर लाटलं ना तर कडक होतात कापण्या। त्यामुळं मध्यम साईजमध्ये लाटायचं, म्हणजे जास्त जाड नको आणि जास्त पातळ नको। तो पूर्णपैकी लाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण करंजीला कट करतो ना त्याच्यानं हे कट करायचे असे त्रिकोणी। पूर्ण कट करून घ्यायच्या। आणि मी गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवलंय। तेल मस्तपैकी कडलेलं दिसलं की त्याच्यामध्ये हे असे मस्त टाकून द्यायचं। खूप पण नाही टाकायचं, जर आपण खूप सारे जर तेलात ॲट अ टाईम टाकले तर ते फुगत नाहीत व्यवस्थित। त्यामुळं मापात टाकून द्यायचे ते, म्हणजे जेणेकरून ते फुगले ना की मग मऊ होतात, नाहीतर मग खूप वेळ जर नाही झालं तर ते कडक होतात कापण्या। गॅस असा मीडियम ठेवून मस्तपैकी भाजून घ्यायच्या। आणि इकडं थोडंसं तळेपर्यंत मी तिकडं दुसरे पण लाटून मस्तपैकी कट करून घेतले, हे आता काढून घेतले। आणि आता माझे दुसरे पण तयार आहेत, ते आपण मी लगेच टाकत आहे। अशा प्रकारे मस्तपैकी सगळ्या लाट्या लाटून पटपट भाजून घ्यायचे। मस्त अशी खमंग अशी कापणी तयार होते त्याच्याने। हे पण माझं दुसरे पण तयार झाले आता।